नमस्कार. गोवा दूरदर्शनच्या वतीने मी सौ श्रुती सागर हजारे आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते. आजचे पाहुणे आजच्या या सदरात एका मुलाखतकाराचीच मुलाखत आज आपण इथे घेणार आहोत. चला तर भेटूया मुंबईच्या प्रसिद्ध सौ सुकन्या जोशी यांना. नमस्कार ताई. नमस्कार श्रुतीताई. सौ सुकन्या जोशी या मूळच्या मुंबईच्या. M.Com केलं आहे त्यांनी आणि गेली 10 वर्ष त्या निवेदन, सूत्रसंचालन, व्याख्याती म्हणून तसंच मुलाखतकार म्हणून, कंटेंट रायटर म्हणून प्रसिद्ध आहेत. काही वर्ष त्यांनी आकाशवाणीवर उद्घोषिका म्हणूनही कार्य सांभाळलेलं आहे. गेली 10 वर्ष श्रीधर फडके यांच्या कार्यक्रमाचं, संगीताच्या कार्यक्रमाचे निवेदन हे 350हून अधिक प्रयोग त्यांनी केलेले आहेत. हे प्रयोग त्यांचे देशात आणि विदेशातही झाले आहेत. सुस्वर क्रिएशन नावाची त्यांची स्वतःची संस्था आहे. या संस्थेतर्फे ते अनेक कार्यक्रम आणि त्यांचं आयोजन करत असतात. सुस्वर क्रिएशन या नावाचा त्यांचा यूट्यूब चॅनलही प्रसिद्ध आहे. सर्व दर्शक हा चॅनलही पाहू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता. नुकताच ताईंना उत्कृष्ट निवेदिका यासाठी शब्द मैफिल हा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. आता बातचीत करूया सौ सुकन्याताई यांच्याशी. नमस्कार ताई. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मी गोवा दूरदर्शनचे अतिशय मनापासून आभार मानते की श्रुतीजी, आज मला या इथे तुम्ही स्टुडिओत माझ्या काही अनुभवांविषयी किंवा काही गोष्टी सांगण्याविषयी तुम्ही मला या इथे बोलवलेत. निश्चितच. गोव्यामध्ये आता जो कार्यक्रम एक होणार आहे, काव्य संमेलन, तर चित्रा क्षीरसागर या गोव्यातील एक समाजसेविका ज्यांच्या माध्यमातून आज तुम्ही इथे गोव्यामध्ये आलात, एका कार्यक्रमाचं अध्यक्षपद तुम्ही भूषवणार आहात. आणि त्यासाठी मी चित्राताई यांचेही धन्यवाद मानते की त्या निमित्ताने आज आम्हाला तुमची ही मुलाखत घेण्याची संधी मिळत आहे. नक्कीच. चित्राताईंचं खरंच कौतुक आहे की मी बृहन महाराष्ट्र मंडळाचा एक कार्यक्रम जो होणार आहे त्याच्यासाठी अध्यक्ष म्हणून येणार आहे. यंदा 105वी जयंती चालू आहे. गदी माडगुळकर प्रख्यात साहित्यिक त्यांची, आणि त्याविषयी थोडंसं बोलण्यासाठी, त्यांच्या शब्दसौंदर्यावरती साहित्यातल्या बोलण्यासाठी त्यांनी मला या इथे आमंत्रित केलं आणि ते बघून गोवा दूरदर्शननी या इथे मला बोलवलं. खरंच खूप कौतुक वाटतंय मला तुमचं सगळ्यांचंच, आणि अतिशय मनापासून तुम्हाला खरंच म्हणजे किती आभार द्यावेत तेवढे कमी आहेत. ताई, मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारावा वाटेल की तुम्ही मुळातच वाणिज्य क्षेत्रातल्या M.Com केलं तुम्ही, मग सूत्र निवेदन किंवा व्याख्याती या क्षेत्रामध्ये वळावं असं कसं वाटलं किंवा कशा आलात तुम्ही या क्षेत्रात? खरं सांगायचं ना तर कुठल्याही गोष्टीची रुजवात ही लहानपणापासून मला वाटतं आपल्या प्रत्येकामध्येच होत असते. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येकजण काम करतो, पण ती रुजवात बालपणापासून होते असं मला वाटतं. कारण आमच्या घरामध्ये माझी आई उत्तम गाणं शिकलेली आहे, उत्तम वाचणारी आहे आणि खूप छान कवयित्री आहे. तर त्याच्या घरात हे लहानपणापासून संस्कार होते आणि आईचा थोडासा तो गुण वाचनाचा माझ्यामध्ये आला. लहानपणी बघा, आपण पुस्तकं वाचतो, म्हणजे पुस्तकातले धडे वाचतो, तर ते धडे कुठल्या पुस्तकामधून मूळ घेतलेले आहेत हे आई आम्हाला बघायला लावायची आणि ती पुस्तकं मी वाचत गेले. त्याच्यामुळे काय झालं की मूळ पुस्तक वाचल्यामुळे ती वाचनाची गोडी अपसूक लागायला लागली आणि त्यातून मग आपणही एरवी जी उत्तरं लिहितो त्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं लिहितोय, काहीतरी एक आपल्याकडे अजून जास्ती चांगली माहिती आहे असं होत गेलं आणि मग ती लिखाणाची आणि वाचनाची दोन्ही गोडी तेव्हापासून मला लागली. अच्छा. आणि त्यानंतर मला वाटतं मी FYला असताना पहिल्यांदा निवेदिका म्हणून माझ्या भावामुळे एका कार्यक्रमाला म्हणजे निवेदन केलं आणि त्याच्यानंतर मात्र मग जो प्रवास चालू झाला, छोटे मोठे कार्यक्रम करायला लागले आणि हा प्रवास हळूहळू चालू झाला. लग्न झालं. लग्न होऊन मी मुंबईतली होते, पण मी नाशिकमध्ये आले. नाशिकमध्ये आल्यानंतर थोडंसं असं झालं की आता मी काय करू, कारण शब्दांची गोडी आहे हे कळलं की आकड्यांमध्ये मन नाही रमत आहे. मी M.Com असले तरी मग नेमकं काय करावं असं थोडंसं जेव्हा मनात आलं तेव्हा माझ्या यजमानांमुळे खरं तर मी या क्षेत्राकडे जास्त ओढली गेले, कारण तेव्हा नाशिक आकाशवाणीवरती उद्घोषिकेची घोषणा झाली. अच्छा. आणि मग तेव्हा वाणी कोर्सचं पहिलं वर्ष होतं ते. आता वाणी कोर्स हा अगदी सगळ्यांनीच करावा असा बंधनकारक झालेला आहे, पण तेव्हा तो नव्हता आणि पहिलंच वर्ष वाणी कोर्सचं होतं आणि त्याचं रेडिओवरती सारखं आकाशवाणीवरती सांगत होते की ते करावं म्हणून. आणि माझ्या यजमानांनी मला सांगितलं की उत्तम एवढं बोलतेस, वाचतेस, तर तू का उद्घोषिका म्हणून म्हणजे त्या परीक्षेला जात नाहीस किंवा तो कोर्स करत नाहीस. आणि म्हणून मग मी खरं तर त्या क्षेत्राकडे वळले, तो कोर्स केला आणि तिथून तो प्रवास हळूहळू चालू झाला. छान असतं.
म्हणजे इथून तुम्हाला घरूनही सपोर्ट अगदीच, मिळालेला आहे. अगदीच, अगदीच. आणि मी सर्वच महिलांना सांगू इच्छिते की यजमानांचा जो प्रतिसाद असतो, आपल्याला निश्चित. सपोर्ट असतो, तो निश्चितच एक उत्कृष्ट कलाकार म्हणा किंवा एक उत्कृष्ट व्यक्ती घडण्यामागे नक्कीच. त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा असतो. बरोबर. नक्कीच, आणि तो तुम्हाला लाभलेला नक्की आहे. नक्की. आणि तो कुठपासून लाभला तर म्हणजे माझा एक गोव्याशी पण मला सांगायला आवडेल की श्रुतीजी 2000 ते 2006 मी यजमानांच्याच बदलीमुळे गोव्यामध्ये आम्ही राहत होतो, फोंड्यामध्ये ढवळीला, आणि त्याच्यानंतर सुपर मार्केट या एरियामध्ये. पण तेव्हापासून काय झालं ना, गोव्याशी एक वेगळेच ऋणानुबंध झाले. मुलगा लहान असल्यामुळे आम्ही त्याला प्रत्येक छोटी छोटी गावं, छोटी छोटी मंदिरं, ठिकाणं असं दाखवायला घेऊन जायला लागलो. त्यात बोरकरांसारखे ज्येष्ठ साहित्यिक कवी त्यांचं यायलेच, जन्मस्थान. त्यांचं जन्मस्थान, आणि ते अगदी ढवळीच्या जवळ. त्याच्या अनेक वेळा त्या तिथे गेले, त्या कविता अगदी म्हणजे मोठ्यांनी म्हणणं, त्याचं वाचन करणं हे चालू झालं. आणि मग ती एक अजून साहित्याची गोडी जास्त वाढत गेली माझ्यातली. मला वाटतं इथे जो वेळ मला गोव्यामध्ये मिळाला तो आपण म्हणतो ना एक आत्मचिंतनाचा वेळ लागतो प्रत्येकाला, तो ते चिंतन माझं गोव्यामध्ये झालं त्या कालावधीत त्या घडलं ते. कालावधीमध्ये, त्या 6 वर्षामध्ये. कारण अगदी माझा मुलगा फार लहान होता, 1 वर्षाचा घेऊन आले होते मी त्याला. आणि मग तो प्रवास इतका सुंदर होता ना की मला भरपूर वेळ असायचा तेव्हा, आणि मी भरपूर वाचन केलं तेव्हा, भरपूर ठिकाणं बघितली. आणि या निसर्गाचं देणं इतकं आहे ना गोव्यातलं, तर त्याच्यामुळे मला आज खूप जास्त आनंद होतोय की आज माझे गोव्याशी वेगळे ऋणानुबंध आहेत, आणि निश्चितच. त्या माध्यमातून मी आज या इथे मुलाखत द्यायला आलेली आहे. छान ताई. तुम्ही अनेक दिग्गजांबरोबर काम केलेलं आहे, निवेदन आणि सूत्रसंचालनही त्यांच्यासोबत केलेले आहे. अनेक चांगल्या संगीताच्या कार्यक्रमामध्ये आपलं अनेक वर्ष तुमचा अनुभव आहे. तर हा सगळा प्रवास कसा सुरू झाला, आणि या सगळ्यामध्येच श्रीधर फडके यांच्यासोबतच्या आपल्या कार्यक्रमांचं नक्की सुरुवात कशी झाली? अनेक वेगवेगळ्या संकल्पना घेऊन किंवा वेगवेगळे कार्यक्रम, मी जसं म्हटलं तसं FY पासून कार्यक्रम सुरू केले. लग्न होऊन नाशिकला गेले, तिथे तो वाणी कोर्स केला, उद्घोषिका म्हणून काही काळ काम केलं. नंतर यजमानांची मुंबईत बदली झाली आणि मग मी कल्याणला स्थायिक व्हायचं असं ठरवलं. आणि कल्याणात आल्यानंतर परत छोटे मोठे कार्यक्रम, भावाच्या गाण्यांच्या कार्यक्रमांमध्ये निवेदन करायला लागले. अजून मला स्वतःला काही छोटे कार्यक्रम यायला लागले, त्याचं निवेदन करायला लागले. आणि असं करत असतानाच एका म्हणजे कार्यशाळा होती संगीताची, जी श्रीधर फडके घेणार होते कल्याणमध्ये. आणि एवढे ज्येष्ठ संगीतकार आपल्या गावामध्ये येत आहेत, आणि माझा खरंच आहे की खूप योग चांगला होता असं आपण तेव्हा म्हणूयात. तर तो त्याच्यामुळे मला त्या तिथे विचारलं की सूत्रसंचालन तुम्ही 2 दिवसाचं कराल का कार्यशाळेचं? तर मी अगदीच हो म्हटलं. आणि भरपूर अभ्यास करायला लागला मात्र, कारण आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे संगीत क्षेत्रामध्ये, मराठी संगीत क्षेत्रामध्ये फडके युग आहे, एक सुवर्ण युग आहे, मोठं विद्यापीठ आहे फडके नावाचं, ज्यात स्वरगंधर्व सुधीर फडके यांनी आपल्याला खूप मोठं देणं दिलेलं आहे. आणि त्यांचाच वारसा तितक्याच समर्थपणे चालवणारे ज्येष्ठ संगीतकार गायक श्रीधरजी फडके, आणि त्यांच्याबरोबर आपल्याला 2 दिवस सूत्रसंचालन करायचे. ही खूप मोठी जबाबदारी वाटली, आणि त्याच्यामुळे मला झेपेल, माझ्या अल्पमतीला जे जे पटेल तो अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सामोरी गेले. आणि मी म्हटलं तसं तो योग छान होता, त्यांना ते बहुधा आवडलं असावं. आणि त्यांनी मला अगदी म्हणजे आपण एखादा इंटरव्ह्यू द्यायला कसा जातो तसं त्यांनी मला सांगितलं की आपण दुसरीकडे पण निवेदन करता का? तर मी अगदी म्हटलं हो, सगळ्या कार्यक्रमांचं मी निवेदन करते. आणि त्यांनी मला पत्ता लिहून दिला, आणि तुम्ही 5 वेगवेगळे गीतप्रकार कसे निवेदन कराल अशी तेव्हा सीडीची प्रथा होती, तर तशी सीडी करून मला पाठवा असं त्यांनी मला सांगितलं. म्हणजे त्याही वेळेस पारख केली म्हणजे. आणि म्हणूनच ही का ज्येष्ठ लोक तर हे पारख करून घेणारे आहेत सगळेजण. मी स्वतः तर ती अनमोल रत्न आहेत सगळे संगीत क्षेत्रातली, पण त्यांच्याकडे काम करताना सुद्धा किती जबाबदारी आपल्याला यायला हवी याची जाणीवही मला त्यातून झाली. आणि मी थोडंसं असं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं की एवढ्या मोठ्या गायक संगीतकारांकडे आपण कसं निवेदन करणार. पण पुन्हा तिकडे माझे यजमानच पुढाकार त्यांनी घेतला आणि त्यांनी सांगितलं नाही, देणं तुझं काम आहे ते. खूप छान. आणि मग त्याच्यानंतर त्यांच्याकडून काय उत्तर येईल, हो येईल किंवा नाही येईल, तर ते काही आपल्या हातात नाही, पण तू तिथपर्यंत ते पोहोचवणं तुझं मात्र काम आहे. आणि मग मी, भाऊ आणि माझे यजमान, आम्ही तिघही जण रेकॉर्डिंग स्टुडिओत प्रॉपर जाऊन मला भाऊ वेगवेगळे गीतप्रकार सांगत गेला, आणि मी असं उत्स्फूर्तपणे जे मला रुचेल ते बोलत गेले. आणि तशी सीडी मी त्यांना पाठवली. आणि त्याच्यानंतर 2.5 महिन्यांनी मला श्रीधरजींचा फोन आला, आणि पहिला कार्यक्रम संभाजीनगरला मी केला गीतरामायणाचा त्यांच्याबरोबर. आणि तिथून मला वाटतं त्यांना ते भावलं असावं, आणि त्यांनी खूप मोठ्या जबाबदारीनं
मला ही संधी देऊ केली आणि निश्चित. आजपर्यंत 350च्या वर देश विदेशात मी त्यांच्याकडे कार्यक्रम करते, अजूनही करते. खरं खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि ही अगदीच. खूपच म्हणजे तुमच्यातली ती एक क्वालिटी पण ती त्यांनी पारखली. नक्कीच. त्यांनी तुमची जी पारख करून घेतली की तुम्ही विविध प्रकारचे गीतं आणि ह्यांचं तुम्ही निरूपण कसं करता, तुम्ही त्यांचं निवेदन कसं करता, खरंय. त्यांच्या दर्जाला ते साजेचं असेल की नाही या सगळ्याचा त्यांनी अभ्यास करूनच निश्चित तुमची निवड केलेली अगदी असेल. तुम्ही हे वाक्य म्हटल्यानंतर मला अगदी हे जाणवलं की अजूनही एवढे कार्यक्रम करूनही जेव्हा त्यांच्याबरोबर निवेदन करायला मी स्वरमंचावरती बसते, निश्चितपणाने दडपण असतं. हम्म. त्यांच्याकडे कार्यक्रम करणं ही सोपी गोष्ट नाही आहे, कारण त्यांना स्वतःला इतकी माहिती आहे प्रत्येक गोष्टीची. आपण म्हणूया म्हणजे मी जे सुरुवातीला म्हटलं तसं की ते विद्यापीठ आहे. तर केवळ निवेदन असं नाही आहे, तर त्या निवेदनाच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळं काय शिकता. तर मला इथे एक किस्सा निश्चित सांगायला आवडेल. अगदी पहिल्याच कार्यक्रमाचा एक अनुभव आहे. संभाजीनगरला आम्ही कार्यक्रम केला. गीतरामायणाचं निवेदन मी करत होते आणि त्यात कुठल्या तरी एका गाण्याच्या वेळी मी फक्त हा शब्द वापरला. आता फक्त खरं तर उर्दू आणि फारसी शब्द आहे, तो काही मराठी शब्द नव्हे. तर त्यांनी पटकन ते वळले आणि त्यांनी मला असं सांगितलं की फक्त हा मराठी शब्द नाही. तर माझं किंचित प्रश्नार्थक चेहरा झाला. तर म्हणे काय आहे फक्तला समानार्थी शब्द. तर मी पटकन बोलून गेले की केवळ. म्हणे अहो माहिती आहे की तुम्हाला शब्द हा मराठी शब्द वापरायचा. म्हणजे तिथपासून मी म्हणते ना की माझी खऱ्या अर्थाने शिकवणी चालू झाली. खरं आणि तिथून प्रत्येक वेळेस कटाक्ष माझा हा राहिला की नाही, आपण मराठी शब्द जास्तीत जास्त वापरले गेले पाहिजेत, आपल्या निवेदनामध्ये ते आले पाहिजेत. आणि त्या प्रकारे माझा अभ्यास होत गेला. त्याचे बाकी ठिकाणी करणं मला त्या मनाने मग छान वाटायला लागलं की अरे एवढं आपल्याकडे आपण आता वाचनातून किंवा वेगवेगळ्या प्रकारातून हां. आणि मग ह्या आता सगळ्या दिग्गजांबरोबर जे तुम्ही काम केलं त्या सगळ्याचा अनुभव म्हणजे तुमच्यासाठी ती एक रोजच एक शाळा होती असं म्हटलं तर कमी नाही होणार. कारण यातनं आपण एक रोज नवीन अनुभव घेत असतो. आणि या दिग्गजांबरोबरचा अनुभव, कारण त्यांच्याकडनं छोट्या छोट्या गोष्टी शिकणं आणि त्या सगळ्या आयुष्यभर साठवून ठेवणं, आपल्यामध्ये तसे बदल घडवून आणणं, या सगळ्यातनं आपण एक चांगला माणूस, एक व्यक्तिमत्व घडत असतं. तर तसंच तुमचंही आज एक घडलेलं आहे आणि त्याच व्यक्तीची आम्हाला आज मुलाखत घ्यायला इथे संधी मिळालेली आहे. तर आता सुस्वर क्रिएशन ही तुमची संस्था. तर या संस्थेविषयी आमच्या दर्शकांना थोडं सांगा की काय कार्य या संस्थेतर्फे केलं जातं. बरं, मला हे सांगायला खूप आवडेल, कारण हा जेव्हा प्रवास चालू झाला तेव्हा बाकीचे कार्यक्रम मी करत होतेच, पण श्रीधरजींबरोबरचे कार्यक्रमही माझ्या वेगवेगळ्या गावामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रांतामध्ये व्हायला लागले. आणि मग तिथून असं जाणवायला लागलं की अरे हे तर मी आता म्हणजे करू शकते, पण माझ्या स्वतःच्याही डोक्यात तेव्हा वेगवेगळ्या संकल्पना यायला लागल्या की या प्रकारचा पण आपण कार्यक्रम करून बघूयात किंवा हे केलं तर छान आवडेल लोकांना. असं जेव्हा वाटायला लागलं तेव्हा आपल्याला म्हणजे आपण म्हणतो ना की आलेख उंचावणं आपला म्हणजे काय. तर आज माझं हे निवेदन झालं, याच्यापेक्षा 1% का होईना किंवा 0.1% का होईना माझं पुढचं निवेदन अधिक चांगलं व्हावं, त्याच्यासाठी आपण नेहमी अभ्यास करत असतो, शब्दांचा रियाज करत असतो. आणि मग ते करत असताना असं कुठेतरी वाटलं की नाही, आपलं स्वतःचं पण आपण काहीतरी जर चालू केलं तर या आपल्या डोक्यामध्ये ज्या संकल्पना येत आहेत त्याला आपल्याला वाव देता येईल. आणि म्हणून मग मी वेगवेगळे कधी गीतकार घेतले, म्हणजे मी सुधीर मुघेंवरती कार्यक्रम एक केला किंवा मंगेश पाडगावकरांवरती कार्यक्रम केला, शांताबाईंवरती कार्यक्रम केला, गदिमांवरती कार्यक्रम केला, असे वेगवेगळ्या गीतप्रकार, कधी संगीतकारांना घेऊन कार्यक्रम केले. असे कार्यक्रम मग ते करायचेत खरे, पण मग त्याच्यासाठी मग आपलं स्वतःचं काहीतरी एक हवं. मग आता ते काय हवं, तर मग आपण काहीतरी स्वतःचं नावाचं काहीतरी चालू करूयात असं वाटलं. आणि मग ते सुस्वर क्रिएशन्सचं तिथे डोक्यामध्ये आलं. आणि मग ते सुस्वर क्रिएशन्स, सुस्वर हे नाव सुद्धा त्याच्यासाठीच दिलं गेलं की ते सुस्वरातलंच असावं. मग ते कधी गाण्याच्या कार्यक्रमांचं असेल, कधी मी नृत्याचे सुद्धा कार्यक्रम केले, म्हणजे अगदी अरंगेत्रमचं सुद्धा मी निवेदन केलं किंवा कथ्थकच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सुद्धा मी निवेदन केलं. तर हे करत असताना ते छान प्रयोग माझ्याकडनं केले गेले. आणि मग ते सुस्वर क्रिएशन्सची स्थापनाच त्याच्यासाठी केली गेली की माझ्या मनात जे आहे तर ते मी शब्दरूपातून मांडून ती कला आपण लोकांसमोर आणूयात. आणि मग त्याच माध्यमातून ते यूट्यूब चॅनल सुद्धा मग चालू झालं. निश्चितच. इथे मी एक नमूद करू इच्छिते की कुठल्याही निर्मितीच्या मागे ना काहीतरी कारण असतं. म्हणजे अनेक वर्ष तुम्ही केलेल्या कार्यक्रमांनंतर आपलं काहीतरी असावं आणि ज्यातून इतरांनाही काहीतरी व्यासपीठ मिळणार आहे, यासाठी सुस्वरची निर्मिती झाली आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. बरोबर. याचबरोबर तुम्ही आकाशवाणीवरही उद्घोषिका म्हणून काही वर्ष काम पाहिलं, तर मग त्याचा अनुभव कसा होता?
तिथेही जायला परत मी म्हटलं तसं की तिथे मी गेले आणि तिथे तेव्हा स्टेशन अधिकारी होत्या शैला सरदेशमुख. अतिशय मी शैलाताईंचे इथे खूप मनापासून आभार मानते आत्ता या मुलाखतीच्या माध्यमातून. कारण त्यावेळेस त्यांनी जेव्हा तो वाणी कोर्स होता, तो वाणी कोर्स वेगवेगळ्या लोकांनी त्या तिथे घेतला, ज्यात शैला सरदेशमुख स्टेशन अधिकारी असल्यामुळे होत्याच. तर तेव्हा त्यांना तो आत्मविश्वास वाटला की नाही, सुकन्या जोशी हे नाव पुढे जाणारं नाव आहे. आणि त्यांनी तो बोलून दाखवला. आणि मला खरंच सांगते खूप दडपण आलं त्यावेळेस की अरे स्टेशन अधिकारी माझ्याविषयी असं सगळ्यांच्या समोर म्हणतायत. आणि मग ती आपली ही जबाबदारी वाढतेय असं मला कुठेतरी जाणवलं. आणि मग त्यातून अभ्यास जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला की नाही, त्यांनी आपल्यावरती जो विश्वासाने आपलं नाव घेतलंय तर कुठेही त्या नावाला म्हणजे किंवा त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाता कामा नये, हे कुठेतरी मनात आलं. आणि तो अनुभव म्हणजे आता सुद्धा आपण निवेदन करताना कधीतरी आपला शब्द एखादा इकडे तिकडे होऊ शकतो किंवा एखादं गाण्याबद्दल बोलताना कदाचित कधीतरी आपलं म्हणजे चुकू शकतं किंवा उच्चारण कधीतरी चुकू शकतं. पण आकाशवाणीमध्ये किंवा दूरदर्शनवर सुद्धा तुम्हाला त्याला कुठेच वाव नाही, मुभा नाही आणि अक्षम्य आहे ती चूक जी होते ती. तर मला आकाशवाणीने ते दिलं की अचूकता म्हणजे काय आणि ती तुमच्या त्या माईकच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता. तेव्हा तुमची जी खरी जबाबदारी असते ती नेमकी काय असते, ती त्या काही सेकंदात तुम्ही तुमच्या आवाजाच्या माध्यमातून तिथे पोहोचणार आहात. कारण मी श्राव्य माध्यमावरती जो काम केलं ते श्राव्य माध्यमातून केलं. तर हा आवाज सुकन्या जोशींचा आहे आणि तो निर्दोष जास्तीत जास्त असावा याच्यासाठी आकाशवाणी आपल्याला खूप मदत करते असं मला वाटतं. निश्चित. आणि मुळातच आकाशवाणी हे असं क्षेत्र आहे की तुम्हाला कोणी तिथे नावाने ओळखत नसतं किंवा कोणी तुमचा चेहरा ओळखत नसतं, पण ओळख असते ती तुमच्या आवाजाची, शब्द फेकेची किंवा तुमच्या उच्चारांची, भाषा सौंदर्याची. मग हे सगळं एक नाव म्हणून तुम्ही अजरामर करणं की एक सुकन्या जोशी एक वृत्त निवेदिका म्हणा किंवा उद्घोषिका म्हणून. वृत्त निवेदन मी नाही केलं, उद्घोषिका म्हणून केलं. आणि त्याचा उपयोग मला पुन्हा एकदा नाशिकमध्ये तुम्हाला माहिती असेल तर रेडिओ विश्वास नावाचं एक कम्युनिटी चॅनल आहे. तर कोरोनाच्या काळामध्ये मी त्यांच्याशी जोडले गेले आणि त्यांनी तेव्हा मला बोलवलं की आपण एखादा कार्यक्रम तुम्ही आमच्याकडे सादर करावात अशी आमची इच्छा आहे. आणि वर्षभर चालेल असा आपण कार्यक्रम काहीतरी करूयात. आणि पटकन माझ्याकडनं बोललं गेलं की गीतरामायणावरती बोलूयात आपण काहीतरी किंवा त्याच्यावर कार्यक्रम करूयात. मी बोलले आणि मलाच घाम फुटला की मी कसं हे बोलून गेले की गीतरामायणावरती आपण 56 भाग बोलणं, म्हणजे तेव्हा वर्षभर बोलणं असं एवढंच होतं मनामध्ये. पण 56 गीतं आहेत तर त्याच्यावरती बोलणं. आणि तिथले स्टेशन अधिकारी हरिभाऊ कुलकर्णी यांनी मला सांगितलं चालेल अगदी. त्यांना फार आनंद झाला त्या गोष्टीचा. आणि अगदी काहीही स्क्रिप्ट नसताना तेव्हा आम्ही त्या स्टुडिओमध्ये गेलो आणि त्याची म्हणजे घोषणाच झाली त्या कार्यक्रमाची. मग त्याला नाव काय द्यायचं तर ते असंच आत्ता आपण जसं बोलतोय तसं बोलता बोलताच गीतरामायणाची गोष्ट सांगते मी किंवा मग त्याला नावही आपण कथा गीतरामायणाची असंच देऊयात असं कुठेतरी ते आलं. आणि मग आम्ही 56 गाण्यांवरती 56 गाण्यांचं शब्द सौंदर्य, स्वर सौंदर्य असं सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस घडलेल्या ज्या म्हणजे घडामोडी होत्या, प्रत्यक्ष घडलेल्या ज्या घडामोडी होत्या, ज्या श्रीधरजींच्या कार्यक्रमांमुळे मला बऱ्यापैकी माहिती झाल्या होत्या किंवा वाचनात आल्या होत्या. आणि भरपूर पुस्तकं माझ्याकडे गीतरामायणावरती म्हणजे तयार होती, साठवलेली होती मी. तर त्याच्या त्या कार्यक्रमाचा तुम्हाला सांगते की एवढा परिणाम लोकांवरती झाला की 12 देशामध्ये जवळजवळ 3 लाखाच्या वर श्रोत्यांनी तो कार्यक्रम ऐकला. आणि नुसता ऐकला नाही तर त्याची पोचपावती अशी मिळाली की या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण करा. खूपच. तर त्याच्यामुळे आपण म्हणतो ना की वेगळेपण काय किंवा काय मिळत जातं आपल्याला, तर ती शिदोरी आपली वाढत जाते आणि आपल्या झोळीतलं आपण लोकांना द्यावं. नक्कीच. तसं ते घडलं. खूप छान सांगितलं ताई. दर्शकांना मी सांगू इच्छिते की कुठलाही कार्यक्रम, मग तो आयोजन असू देत किंवा त्याच्यातलं निरूपण असू देत, तर कुठलाही कार्यक्रम रंगतो केव्हा. गायनाचा कार्यक्रम असेल तर उत्कृष्ट गायक हवेच, पण त्या गायनाच्या साथीला उत्कृष्ट निवेदनाचीही साथ लागते. आणि त्यामध्ये निवेदक आपल्या एखाद्या गाण्याविषयी काय निरूपण करतोय किंवा काय त्याबद्दल जास्त शब्द सौंदर्य सांगतोय, त्या गाण्याचं वैशिष्ट्य सांगतोय, यातून त्या दर्शकांची उत्कंठता अगदी ताणून धरली जाते आणि त्या कार्यक्रमामध्ये रंगत आणतो तो निवेदक. अशाच 350हून अधिक प्रयोग ज्यांनी केलेले आहेत त्या ताईंना मला पुढचा प्रश्न असा विचारावासा वाटेल की सुधीर फडके यांच्याबरोबरचा तुमचा जो प्रवास आहे, श्रीधर फडके, तर श्रीधर फडकेंच्या समवेत तुम्हाला अनुभव बरेच आले असतील, तर त्यांच्याकडून शिकण्यासारख्या किंवा त्यालाच अनुषंगाने एक निवेदक म्हणून आपल्यामध्ये काय गोष्टी असायला हव्यात
त्याही तुम्ही आमच्या दर्शकांना सांगाव्यात. सगळ्यात पहिले म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, जेवढे संगीतप्रेमी लोक आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की फडके घराणं कशासाठी प्रसिद्ध आहे. तर उच्चारण, तुमचे भाव बोलतानाचे प्रत्येक गाण्याच्या अनुषंगाने त्या त्या विषयाच्या, गीतप्रकार भरपूर असतात, तर त्या त्या विषयाच्या अनुषंगाने तुमचे भाव अगदी प्रत्येक गीतातून जसे व्यक्त व्हायला हवेत तसे तुमच्या बोलीभाषेतून पण निवेदन करताना ते व्यक्त व्हायला हवेत. खरं. हे मला वाटलं स्वतःला की आपण नाही, आता दुःखाचं गाणं आहे तर आपला स्वर कधीतरी असा हवा, आनंदाचं गाणं आहे तर तसा हवा, प्रेमकाव्य आहे जे गीत म्हणून आता सादर होणार आहे तर ते सुद्धा आपण सांगताना त्याच बोलीभाषेमध्ये जर सांगितलं तर ते लोकांपर्यंत फार आपण पटकन पोचू शकतो. तर त्याच्यासाठी एक शब्दांचा रियाज, जो मी मगाशी शब्द वापरला, तर तो शब्दांचा रियाज मी करायला लागले की नाही आता ही गाणी साधारण असू शकतील असं वाटतं. कारण सोपं नसतं जेव्हा वडिलांचा आणि मुलाचा असा सांगीतिक प्रवास आपण एकत्रितरित्या मांडत असतो, तेव्हा सोपं नसतं की नेमकं कुठलं गाणं पुढलं असू शकेल याचा अंदाज येणं. पण तुमच्याकडे जर तुम्ही मगाशी म्हणालात की शब्द सौंदर्य खूप छान हवं किंवा काही, तर ते शब्दांचे भोईच व्हावं खरं तर आपण, आणि मग आपल्या वाचनातून आलेलं, आपल्या बोलीभाषेतून आलेलं, किंवा आपण नेमका कुठे कार्यक्रम करतोय हे पण फार महत्त्वाचं असतं. आपण एखाद्या नाट्यगृहात कार्यक्रम करत असू आणि तिथे तिकीट घेऊन लोक आलेले असतील तर तो वर्ग वेगळा असतो, किंवा अगदी आपण एखाद्या मैदानावरती कार्यक्रम करत असू, हजारो श्रोते समोर बसलेले असतात, त्यांच्यासमोर कार्यक्रम वेगळा असतो. पण तेच तुम्ही एखाद्या छान छोट्याशा टुमदार खेड्यात गेलात आणि तिथे एखाद्या मंदिरात किंवा त्या प्रांगणामध्ये कार्यक्रम असेल तर तिथला श्रोतृवर्ग फार वेगळा असतो. खरं. तर ते भान तुम्हाला कसं ठेवायला लागतं, तर ते श्रीधरजींमुळे मला शिकायला मिळालं. कारण त्यांनी अतिशय छोट्याशा गावापासून अगदी परदेशापर्यंत सगळीकडे मला नेलं. त्याचे प्रत्येक श्रोतावर्ग कसा असतो हे शिकणं हा माझ्यासाठी तेव्हा खूप छान अभ्यास झाला, ज्याचा उपयोग आजही मला होतोय आणि कायम तो होत राहील. म्हणजे प्रत्येक निवेदकाने ते मला वाटतं भान ठेवायलाच पाहिजे की गाणं तेच असतं, पण त्या गाण्याचं निवेदन मी वेगवेगळ्या ठिकाणी कसं करेन, तर ते तुम्ही निश्चितपणाने म्हणजे ते आपण म्हणतो ना की ते तुम्हाला उमजलं पाहिजे. ते तुम्हाला एकदा उमगलं की ते तुमच्या शब्दांच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत थेट पोहोचू शकता तुम्ही. तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे की तो दुवा आहे, तर तो दुवा निश्चितपणाने चांगला थेट जाणारा असेल हृदयापर्यंत तर तो आनंदच देतो आपल्याला. तुम्ही एक उत्कृष्ट मुलाखतकारही आहात. आतापर्यंत कोणाकोणाच्या मुलाखती आपण घेतल्या आहेत? खूप मला हे सांगायला आवडेल, कारण सुस्वर क्रिएशन ही जी मी संस्था स्थापन केली, मगाशी मी म्हटलं की वेगवेगळ्या संकल्पना घेऊन हे करण्याचा प्रयत्न करूया, म्हणून मी हा उपक्रम चालू केला एक, की मुलाखती घेऊयात आपण. आणि ते सुद्धा मी कोरोनाच्या काळात या मुलाखती घेतल्या. आता कोरोनाचा काळ असा होता की लोकांना घरातच बसायला लागत होतं किंवा खूप सोशल डिस्टन्सिंग होतं, तर त्याच्यामुळे मग त्यात काय करू शकतो, आपलं काहीतरी देणं असतंच ना. तर मग आता आपण वेगळ्या ठिकाणी म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात आपण मुलाखती घेतल्या कोणाच्या, तर असं कुठेतरी मनात आलं. आणि आता म्हणजे हे व्हॉट्सअपचं माध्यम आहे किंवा हे मीडिया आहे, या माध्यमातून काही लोक त्यांच्याशी संपर्क माझा आधीपासून झालेला होता किंवा काही ओळखी होत्या, तर सांगायला खूप आनंद वाटतो की पद्मश्री पद्मजा फेणाणी यांची मी पहिली मुलाखत घेतली, जी त्या दिवाळीमध्ये, कोरोनाच्या दिवाळीत, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ती प्रसारित केली मी, आणि लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला मला त्याला. आणि तेव्हापासून मग ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांची मुलाखत घेतली गेली, किंवा आपल्या मुंबई दूरदर्शनच्या निर्मात्या डॉक्टर किरण चित्रे यांची मी मुलाखत घेतली, किंवा ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांची मुलाखत मला घेता आली. त्याच्यानंतर आता भारतीय दूतावास म्हणून ज्या नेपाळमध्ये काम करतायत त्या डॉक्टर आसावरी बापट यांची मी मुलाखत घेऊ शकले, या डॉक्टर अमिता कुलकर्णी ज्या पुण्याला राहतात आणि त्यांचं बद्रीनाथ, केदारनाथ किंवा 4 धामांवरती भरपूर अभ्यास आहे, तर त्यांची मी मुलाखत घेऊ शकले. अशा वेगवेगळ्या प्रांतातल्या लोकांच्या मी मुलाखती घेऊ शकले. माझा उद्देश तोच होता की वेगवेगळे प्रकार लोकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांचे अनुभव आपल्याला ऐकता यावेत, जे आपल्याला जीवनात उपयोगी पडू शकतात. नक्कीच. आणि तो प्रवास चालू आहे, जसजसा वेळ मिळेल तसतसं अजून दिग्गजांच्या मुलाखती घ्यायचं माझ्या मनामध्ये आहे. खूप छान ताई. आज तुम्ही गोवा दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या दर्शकांनाही तुमचं नक्की कार्य काय चालू आहे किंवा किती कार्यक्रमांचं निवेदन आपण केलेलं आहे आणि सुस्वर क्रिएशन याच्या माध्यमातून काय काय कार्यक्रम आता घडणार आहेत, चालू आहेत, या संदर्भात सगळी माहिती दिलीत. गोवा दूरदर्शनच्या वतीने आणि सगळ्या दर्शकांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. आणि मला पण आभार पुन्हा एकदा मानायचे आहेत
चित्रा क्षीरसागर ज्या तुमच्या गोव्याच्या ज्येष्ठ समाजसेविका आहेत, आणि गोवा दूरदर्शनचे पण अतिशय मनापासून आभार मानायचे आहेत, कारण त्यांनी मला या इथे आज ही संधी दिली. आणि श्रुतीजी, तुम्ही फार छान प्रश्न विचारलेत, त्याच्यामुळे मी आज सगळ्या गोव्याच्या श्रोत्यांशी संवाद साधू शकले, त्याच्यामुळे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.